होय, ताई विचारत होती एवढा का चिडलास तू? कारण निलोक फन टास्क मी पण ना टोळी काटा खेळतात, मला ते आवडत नाही. तुला दिसत नाही याच्या आधीचं टास्क मी फन टास्क तुला लई भारी, हिला मी सांगितलं अरे दीपाली हो आम्ही खेळतो ना, मला गोलमाल मध्ये नाही काय वाटत. ठीक आहे मस्ती आहे ना, हो मस्ती आहे. पण तुम्ही काय करता, बहुमत बोलले ना, जे काही वाईट असतं ना ते इथे घालता आणि जे काही चांगले स्वतःला हे करता. बघ असं दीपाली हे होत आहे, ओके ओके हे होत आहे ओके. आणि ते मी नाही घेणार. खरा खेळाडू तोच असतो जो प्रत्येक तास फनमध्ये घेतो किंवा मनावर लावून घेत नाही, करून टाक म्हणजे तो नाही आहे खेळाडू. प्रूव्ह झाला भाई. तू काय बोललीस गोगल गाय कुचकी, पोटात पाय मी घेतलं ना. हो मी हो, केलंय. बरोबर आहे. इमॅजिन जर तिने तिला एलॅबोरेट केलं असतं, अरे स्टार्टिंग पासून असं करते तसं हा तर मग तुला वाईट वाटलं असतं. डिफरन्स समजतं का तुला? काय डिफरन्स ते चांगल्या रीतीने कर ना. नफरत मध्ये काय करता इथे पण येऊन. फन बोले तर फन. एक्झॅक्टली तुम्ही तसं डिवाइड केलं तर मग ऑडियन्सला रॉंग परसेप्शन आहे. अरे तिला मी ते फेक बोलले ना, त्याचं तिने खूप मनावरती घेतलंय. पण मी तिला काल बोलले सुद्धा की मला असं वाटतं, माझं हे मत बघ मी गेम खेळत नाहीये, ही माझी पर्सनॅलिटी आहे जी मी कंटिन्यू करते इथे. जशी मी वागत होते त्याचनुसार ती वागायला लागली, मग ती काट्यामध्ये येऊन बसायला लागली. मग ती आपल्यामध्ये काय चालतंय हे ऐकायची, ती विशालला जाऊन सांगायची काय चाललंय. तिचं कसं होतं बेसिकली, तिचा फायदा कुठे होईल तिथे ती बघत होती. तिचा फायदा नाही झाला आपल्याकडून, कारण तिला कळलं की ती प्रायोरिटी नाही आहे आपली. मग तिने युटर्न मारला आणि ऑब्झर्व केलं की कुठे आता तिला मिळू शकते जागा. तिला कळलं की आता कोणीच तिला थारा देत नाही. ती पुन्हा टोळीकडे गेली, तिने पुन्हा विशालला इमोशनली हे केलं, पुन्हा त्यांच्यामध्ये जाऊन बसली. आणि आता तिथे बसून सुद्धा ती 11व्या आठवड्यात मला काय बोलली की विशालला मला एकटं बसू द्यायचं नाहीये, कारण मला विशालचा गेम अप झालेला बघायचा नाहीये. मी तिथेच बसणार आणि त्याचा गेम डाऊन करणार.